जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, बघा अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची एक अपडेट आहे. अंगणवाडी सेविका ताईंसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. अंगणवाडी सेविका ताईंनो खुश व्हा. बघा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये भरती केलेली जात आहे. तर त्यातच आता महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी भरती ही आता स्थगित करण्यात आलेली आहे. कारण आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये. विधान परिषदच्या ज्या काही निवडणूक आहेत त्याच्या संदर्भातली, त्यामुळे आता अंगणवाडी भरती ही स्थगित करण्यात आलेली आहे. त्यातच अंगणवाडी सेविकासाठी दुसरी एक महत्त्वाची अपडेट आहे की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी आता निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे अंगणवाडी सेविका ताईंचं जे काय आयुक्त एकात्मिक बालविकास योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ही केंद्र पुरस्कृत योजना राबवली जाते. या योजनेच्या निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मे 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी आता मंजुरी देण्यात आलेली आहे. यासाठी एकूण 174 कोटी रुपयांचा निधी एवढा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचा खर्च आता केला जाणार आहे. त्या संदर्भातला आता GR सुद्धा काढलेला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचं मे महिन्याचा जो काय पगार आहे आणि प्रोत्साहन भत्ता आहे तो लवकरच अंगणवाडी सेविका ताईंच्या मदतनीस ताईंच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा यापूर्वी अंगणवाडी सेविकांना फक्त मानधन मिळायचं, पगार मिळायचा, मात्र त्याच्यामध्ये आता 2,000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता वाढवण्यात आलेला आहे. अंगणवाडी सेविकांना 2,000 रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांना 1,000 रुपये असा प्रोत्साहन भत्ता मिळतो. त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका त्यांना ठरवून दिलेले जे काही टार्गेटची कामं आहेत 10 पैकी जेवढे टार्गेट पूर्ण करतील त्यानुसार त्यांना 2,000 पैकी रक्कम मिळते आणि अंगणवाडी मदतनीस जे आहेत त्यांना 10 पैकी काही कामं ठरवून दिलेली असतात, 10 कामं ठरवून दिलेली असतात. त्याच्यामध्ये जे कामं जास्तीत जास्त होतील त्याच्यानुसार त्यांना 1,000च्या प्रमाणे जास्तीत जास्त कामं झाली तर 1,000 रुपये किंवा कमी झाली तर 1,000च्या कमी असा त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळतो. आता किती कामं झाली तर किती रुपये प्रोत्साहन भत्ता मिळतो अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांना, त्यावरचा वेगळा व्हिडिओ पण बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. मात्र सध्या आता अंगणवाडी ताईंसाठी महत्त्वाची अपडेट आहे. मे महिन्यातील पगार आता प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी ताईच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. कारण बाल विकास विभागाच्या आयुक्तांकडे आता ही रक्कम जमा झालेली आहे. 174 कोटी आता संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीससाठी ताईंसाठी एवढी रक्कम प्रत्येक महिन्याला लागत असते. ती आता रक्कम वाटपासाठी आता मंजूर करण्यात आलेली आहे. या संदर्भातला GR सुद्धा राज्य सरकारने काढलेला आहे. अंगणवाडी ताईंपर्यंत ही अतिशय महत्त्वाची अपडेट माहिती पोहोचवा, त्यांना दिलासा मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.